आणि मराठवाड्यातल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा उद्याचा पुणे दौरा रद्द करण्यात आलाय। सकाळी अजित पवार हे मराठवाड्यात पाहणीला जाणार आहेत। मराठवाड्यामध्ये जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि अपरिमित झालेली हानी ही कशी भरून काढणार असा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर आवासून उभा राहिलेला आहे, सरकारसमोर आवासून उभा राहिलाय। त्यामुळे स्वतः अजित पवार जाणार आहेत आणि उद्यापासून ते मराठवाड्यातली पाहणी करणार आहेत। एकीकडे अजित पवार यांचा पुण्याचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं त्यांनी यापूर्वी बीडमधल्या परिस्थितीसंदर्भात माहिती दिलेली होती। मराठवाड्यातल्या परिस्थितीसंदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे, आढावा घेतलेला आहे। मात्र आता ते प्रत्यक्ष उद्या जाणार आहेत आणि पाहणी करणार आहेत। मराठवाड्यात ते खास करून जाणार आहेत आणि सध्या तिथली जी स्थिती आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान, ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात। कशा पद्धतीनं ते आढावा घेत होते, वॉर रूममधनं आढावा घेत असतानाची ही दृश्य आहेत, ज्यात जोरदार पावसाचा अंदाज पुढच्या 48 तासामध्ये वर्तवण्यात आलेला आहे। एकूण 36 जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आणि त्यामुळे सध्या आपण बघतोय या भागातली पाहणी करण्यासाठी स्वतः अजित पवार हे वॉर रूममध्ये दाखल झालेले होते आणि त्या ठिकाणची ते पाहणी करतायत। आता उद्या ते मराठवाड्यामध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी नुकसानीची पाहणी करणार आहेत, कारण शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। हातात तोंडाशी आलेला घास या प्रचंड पावसानं हिरावला गेलाय।